जशी जशी लोकसभा 2024 ची निवडणूक जवळ येते तसं प्रत्येक पक्ष हा स्वतःचे संभाव्य उमेदवार स्वतःच्या पक्षातील त्या भागातील महत्त्वाच्या नेत्यांना सांगतंय की तयारी तुम्ही सुरू करा। अगदी त्याचप्रमाणे मनसेने देखील आता एक संभाव्य यादी जाहीर केली आहे। मनसेने देखील लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी दाखवली आहे। यासाठी मनसेने त्यांच्या मनसेच्या रिपोर्ट ट्विटर हँडलवरून एक यादी जाहीर करून ह्या मतदारसंघात आमचे हे उमेदवार असतील असं जाहीर केले। त्यांची नावच थेट आता जाहीर केलेली आहेत। यामुळे या उमेदवारांची आणि या मतदारसंघांची पुन्हा एकदा चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे आणि मनसेने हे लोकसभेच्या मतदारसंघाच्या रिंगणात उतरण्याचं पहिलं पाऊल म्हणून जारी केलेलं आहे। मनसेने एकूण 9 मतदारसंघाचे उमेदवार जाहीर केलेले आहेत। ते उमेदवार कोणते, ते मतदारसंघ कोणते आणि त्यांना का बरं तिथून जाहीर केले त्यांचं नाव हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहात नवराष्ट्र। मंडळी, कल्याण, ठाणे, पुणे, दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, चंद्रपूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर अशा या 9 मतदारसंघांच्या नावांची संभाव्य उमेदवारांची यादी मनसेने ट्विटर हँडलवरून जाहीर केली। मग यातला पहिला मतदारसंघ येतो तो कल्याणचा। कल्याणमधून राजू पाटील हे अलीकडच्या काळामध्ये जास्तीत जास्त चर्चेत आलेले आमदार राजू पाटील यांचं नाव जाहीर मनसेनं खासदारकीसाठी आता लोकसभा मतदारसंघासाठी जाहीर केले। ठाण्यामधून राजू पाटील समर्थक आणि खासदार असलेले सध्याचे कल्याणचे श्रीकांत शिंदे यांचे समर्थक मागच्या काही दिवसांपासून ट्विटरवर असेल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असतील आणि व्हिडिओच्या माध्यमातून एकमेकाविरोधात वॉर खेळताना पाहायला मिळत आहे। त्या समर्थकांमध्ये चांगलाच वाद पेटलेला पाहायला मिळत आहे आणि वेगवेगळ्या कारणातून राजू पाटील हे नेहमी चर्चेत असतात। त्यामुळे आता त्यांना कल्याणमधून लोकसभेची जबाबदारी, लोकसभेची उमेदवारी मिळण्यासाठी संभाव्य यादीत त्यांचं नाव कल्याणसाठी राखीव करण्यात आलेलं आहे मनसेकडून। त्यानंतर दुसरा मतदारसंघ येतो तो ठाण्याचा। ठाण्यामधून आत्ता राजन विचारे हे खासदार आहेत, तर अभिजित पानसे आणि अविनाश जाधव या दोघांपैकी एक उमेदवार असेल लोकसभेचा मनसेकडून ठाण्यामध्ये असं या यादीमध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे। त्यानंतरचा तिसरा महत्त्वाचा मतदारसंघ तो म्हणजे पुणे मतदारसंघ। पुणे लोकसभेचे गिरीश बापट हे खासदार होते, त्यांचं निधन झालं, त्यानंतर आता ती जागा रिक्त आहे। परंतु पुणे हा महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ मानला जातो। त्यासाठी पुण्यातून जास्तीत जास्त चर्चेत राहिलेले आणि पुण्यामध्ये ज्यांचा मनसेकडून जास्तीत जास्त मनसे नेत्यामध्ये दबदबा राहिलेले वसंत मोरे यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे। मध्यंतरी वसंत मोरे हे नाराज असल्याचं आणि राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं पाहायला मिळालं होतं। याच्या चर्चा देखील झालेल्या होत्या, परंतु या सर्व चर्चांना बाजूला सारत मनसेचे वसंत मोरे हे राज ठाकरेंचे निकटवर्ती आहेत, हे पुन्हा एकदा जाहीर झाले। त्यांचं नाव पुणे लोकसभा मतदारसंघासाठी जाहीर करण्यात आलंय। एवढंच नाही तर वसंत मोरे यांच्या नावाचे भावी खासदार म्हणून बॅनर देखील पुण्यामध्ये लागलेले आपण सर्वांनी पाहिलेले आहेत, त्याच्या बातम्या देखील आपण सर्वांनी झालेल्या पाहिलेल्या आहेत। त्यानंतरचा मतदारसंघ येतो तो म्हणजे उत्तर पश्चिम मतदारसंघ। इथून शालिनीताई ठाकरे, राज ठाकरेंच्या वहिनी यांचं नाव चर्चेत आहे, यांचं नाव संभाव्य यादीमध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे। शालिनीताई ठाकरे यांनी अलीकडे सुषमा अंधारे यांना चांगलंच धारेवर धरलेलं पाहायला मिळालं। सुषमा अंधारेंच्या कानाखाली डीजे वाजवील अशाचं पत्र शालिनीताई ठाकरे यांनी जाहीर केलेलं होतं। आता त्यांच्या नावाचे बॅनर देखील लागलेले होते, भावी खासदार शालिनीताई ठाकरे म्हणून। उत्तर पश्चिम मतदारसंघातून मनसेने शालिनीताई ठाकरे यांना उमेदवारी द्यायचं ठरवलेलं आहे। त्यानंतरचा मतदारसंघ येतो मुंबईतील दक्षिण मुंबई मतदारसंघ। इथून अरविंद सावंत हे ठाकरे गटाचे खासदार आहेत। दक्षिण मुंबई मतदारसंघामधून अरविंद सावंत खासदार असताना बाळा नांदगावकर जे की सर्वात जास्त निकटवर्तीय समजले जातात राज ठाकरेंच्या आणि नेहमी राज ठाकरेंच्या सोबत राहणारे मनसेचे वरिष्ठ नेते, मनसेचे विश्वासू नेते बाळा नांदगावकर यांचं नाव चर्चेत आहे। त्यांचं नाव जाहीर करण्यात आलंय संभाव्य उमेदवारांच्या यादीमध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी। त्यानंतरचा राज्यातील महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ। इथून आता एमआयएमचे इम्तियाज जलील हे सध्या खासदार आहेत। सध्या ते खासदार म्हणून छत्रपती संभाजीनगरचं काम पाहतात। इथून चुरशीची लढत होण्याची शक्यता 2024ला आहे, कारण इथून ठाकरे गटाचंही तेवढंच प्राबल्य राहणार आहे। ठाकरे गटही स्वतःची शक्ती दाखवून देण्याचा प्रयत्न करेल, भाजप ही स्वतःची शक्ती दाखवून देण्याचा प्रयत्न करेल, भाजप शिंदे गट आणि एमआयएमचे देखील इम्तियाज जलील पुन्हा एकदा मैदानात उतरतील आणि त्याबरोबरच आता मनसेने देखील स्वतःचा उमेदवार जाहीर केलाय। त्यामुळे इथून चुरशीची लढत असेल।
त्यासाठी मनसेने संभाजीनगरमधून प्रकाश महाजन यांचं नाव समोर केलेलं आहे। प्रकाश महाजन यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते प्रमोद महाजन यांचे बंधू आहेत। प्रमोद महाजन यांचे बंधू याचबरोबर प्रकाश महाजन हे अगोदर मनसेमध्ये होते, त्यानंतर मध्यंतरी 2 वर्ष ते शिवसेनेमध्ये गेले, मातोश्रीवर जाऊन त्यांनी शिवबंधन बांधलं आणि पुन्हा ते 2 वर्षानंतर मनसेमध्ये आले। आता मनसेमध्ये ते काम करत असतात। त्यांना प्रकाश महाजन यांना आता मनसेनं संभाजीनगरची उमेदवारी जाहीर केलेली आहे। यामुळे संभाजीनगरमधून चांगली चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे। त्यानंतरचे 2 मतदारसंघ सोलापूर आणि चंद्रपूर। सोलापूरसाठी दिलीप धोत्रे यांच्या नावाची चर्चा आहे। सोलापूरमधून सुशील कुमार शिंदे यांची मुलगी प्रणिती शिंदे यांच्या नावाची चर्चा काँग्रेसकडून लोकसभेसाठी असताना दिलीप धोत्रे यांचं नाव जाहीर करण्यात आलंय। दिलीप धोत्रे देखील सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर विधानसभेमध्ये त्यांचं चांगलं नाव आहे, मनसेकडून त्यांनी काम केलेलं आहे, म्हणून दिलीप धोत्रे यांचं नाव जाहीर करण्यात आलंय। आणि चंद्रपूरमधून राजू उंबरकर यांचं नाव जाहीर करण्यात आलंय। मनसेच्या या संभाव्य यादीतील शेवटचं आणि 9वं नाव आहे राजू उंबरकर। माफ करा, यानंतर आणखी एक रायगड हे 9वं नाव असणार आहे। रायगडमधून वैभव खेडेकर हे 9वे उमेदवार आहेत मनसेचे। रायगडमधून त्यांनी स्वतःच्या लोकसभेसाठी खासदारकीसाठी तयारी देखील सुरुवात केलेली आहे। आणि चंद्रपूरमधून धानोरकर यांच्या जाण्यानंतर काँग्रेसमध्ये चांगली पोकळी निर्माण झाली आहे, त्यामुळे मनसे आता विदर्भात देखील हळूहळू रुजू होऊ पाहते। त्यासाठी राजू उंबरकर यांचं नाव चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून जाहीर केलेलं आहे। या सर्व मतदारसंघापैकी कोणकोणत्या ठिकाणी मनसेचे उमेदवार निवडून येऊ शकतात याची तुम्हाला खात्री आहे का, आणि ते का बरं निवडून येऊ शकतात, नक्कीच कमेंट करून सांगा। आणि अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत रहा नवराष्ट्र।